कुलदैवत ह तो ह डोंगऱ्या देव आणि आमना हाऊ गावगड ह चिऱ्याऱ्या गड। हा आमना चिऱ्याऱ्या गड हा आमना गावगड ह। येनी पूजा आम्ही दरवर्षी सालाबादाप्रमाणे कर्ज कोणी नवसलेता कोणाला पाव अशा आमना हाऊ गावगड। नमस्कार, मी आहे सध्या तालुका साक्री जिल्हा धुळे या ठिकाणी असणाऱ्या माझ्या पाठीमागे आपणाला जे काही दिसते तर ते आहे हारपाडा हे गाव आणि या गावचे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद माध्यमिक येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आमचे आदरणीय मार्गदर्शक जेवी चौरे साहेब यांच्या मूळ जन्मगावी आहोत। तर त्यांच्याकडून आज आपण संपूर्ण हारपाडा एक्सप्लोर करणार आहोत। प्रथमतः मला सांगायचं आहे की आपणाला हे जे काही पाठीमागे दिसतंय तर त्या आहेत सातपुड्याच्या पर्वतरांगा आणि याच्या आमच्या अगदी समोरच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि महाराष्ट्रातील सगळ्यात उंच ठिकाण म्हणजेच मांगीतुंगी हे आहे। मानी पाठीमागला दृश्य दिशी राहना देखील राहनास हाव जो मांगीतुंगी जो तीर्थक्षेत्र हाऊ जैन लोकसा सर्वात मोठा तीर्थक्षेत्र आणि 108 फुटी ऋषभनाथनी मूर्ती ह। आणि कार्तिक पौर्णिमाला आम्ही आमना गाव महिला आटला परिसर महिला पंचकृषी महिला ज्या लोकवत आमना समाजना किंवा इतर समाजना सर्व समाजना लोक ती जत्राला बठा जाता। हाय अंग तुम्ही दिशी राहना हाय जी रांग हाय रांग व सातपुडानी रांग म्हणजे सातपुडा आणि सह्याद्रीनी रांग हाय कनेक्ट व्हायला तठ म्हणजे तठ एकत्र व्हायला। आणि हाय जो दृश्य दिशी राहना हाय बटा परिसर जो व हा पूर्ण परिसर हा डोंगर रांगामयला हा परिसर अतिशय नयनरम्य अशा परिसर व आणि जो हा दृश्य दिशी राहना हा मांगीतुंगी हा मांगीतुंगीला जावाला आमना गाव पण ही जवळपास साधारण 7-8 किलोमीटर आम्ही पायी हाऊ डोंगर चढज आणि डोंगर चढीसनी एक रडक्या टोका मनीसनी एक ठिकाण ती ठिकाणावर जावानंतर खराच म्हणजे माणूस रडीत दे नाव रडक्या टोका तट जायसने खराच माणूस रडीत दे। हाऊ परिसर मग आम्ही मित्रो आम्ही हाऊ परिसर मग जवळ दाखलपण मग लहानपण मग आम्ही हाऊ परिसर मग बैल गुरं ढोरा बकऱ्या चाराला आम्ही अंग येवताव आणि हाय परिसर मग जवळपास सगळा प्रकारना वन्य प्राणी ससा वाघ हरिण कोल्हा रानडुक्कर वाघ बिबट्या अशा इतर सर्व प्राणी हाय जंगलमा आमना जंगलमा राहता। अशा हाऊ अतिशय निसर्गरम्य अशा हाऊ परिसर। जो कुलदैवत ह तो ह डोंगऱ्या देव आणि आमना हाऊ गावगड ह चिऱ्याऱ्या गड। हा आमना चिऱ्याऱ्या गड हा आमना गावगड ह। येनी पूजा आम्ही दरवर्षी सालाबादाप्रमाणे कर्ज कोणी नवसलेता कोणाला पाव अशा आमना हाऊ गावगड चिऱ्याऱ्या गड। आणि अशाच मी तुम्हाला सांगणार की जी सातपुडा रांग आणि त्याला जोडीसनी जी सह्याद्रीनी रांग ते महिला जो मांगीतुंगी जो मोठा शिखर तो शिखरना पाय थाला आमना भुयरगड हाऊ डोंगरदेव तट प्रसिद्ध ह। आणि अशा आमना डोंगरदेव जे आहात एक व आमना जो सर्वात मोठा जो देव ह कंसरा गड तो कंसरा गड जो व तो गुजरात में ह। आणि अशा आमना कंसरागड भुयरगड चिऱ्याऱ्यागड रामगड त्यानंतर भुयरगड शेंदवडगड अशा आमना या देव डोंगरदेव आमना या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाण हत। आमना समाजना हाऊ डोंगरदेवनी पूजा मोठा उत्सव म मोठा आनंद म साजरा करता। तुम्ही आता देखील राहनास आमना आदिवासीचा कल्पवृक्ष म्हणजे महूना झाड हाय आमनी शेतम हत। या झाडा अशा हाऊ जो लवण हाऊ लवणला साधारण म्हणजे हजारो झाडा होतात पण काही कालावधीनंतर त्या झाडा तोडा घ्यात पण आमना वावर मग या 5-7 झाडा अजून बी जिवंत आणि हाऊ आमना कल्पवृक्ष येना ज्या फुला राहता मौना फुला तेना पही जी आयुर्वेदिक दारू रा मौनी दारू ती गाळता आणि त्यानंतर त्यांना
टोळमी रूपांतर व एक फळ तयार व आणि ते त्या टोळमीपासून त्या फळापासून त्या टोळमीपासून तेल तयार केलं जातं. ते तेल सुद्धा आयुर्वेदिक तेल असतं आणि ते सुद्धा आहारामध्ये त्याचा उपयोग समाजामध्ये पाटली पूजन म्हणजे आमचे जे वडीलधारी जे माणसं असतात, जेव्हा ते मृत्यू पावतात, मृत्यू पावल्यानंतर त्यांचं रूपांतर या अशा पाटलीमध्ये, हे जे आहे दगडाचे असतात, काही लाकडाचे असतात, अशा पद्धतीने त्यांचं नाव हे यांची पाटली आहे, यांची पाटली आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी पाटल्या बसवल्या जातात. आमच्या या चौरे परिवाराच्या या पाटल्या आहेत. आमचे जे वडीलधारी माणसं आहेत, त्या माणसांची जी कर्तृत्व आहेत ते सगळे आम्ही त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं पूजन करत असतो. आमच्या वडीलधारी माणसांनी ज्या आमच्यावरती जे काही संस्कार दिलेले आहेत, त्या संस्काराचा परिपाक म्हणून आम्ही हे पाटली पूजन करतो. आम्ही देवतांची पूजा ही हनुमान जयंतीच्या 2 दिवस अगोदर आमच्या या वडीलधाऱ्या देवतांची पूजा करतो. ज्यांना सर्पदंश झालेला आहे अशा व्यक्तीची त्या ठिकाणी स्वतंत्र पाटली आहे. इकडं अजून एक दुसरी जी आहे तिथं त्या सर्पदंशाने त्यांचे दगावलेले आहेत, त्यांची एक स्वतंत्र पाटली आहे. त्याच्यानंतर या 2-3 ज्या पाटल्या आहेत या सर्पदंशाने झालेल्या आहेत. या इकडं जे दिसत आहेत या आमच्या वडदखनी म्हणजे ज्या स्त्रिया आहेत, या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांची पाटली आहे. तिकडे पुरुषांची पाटली आहे. असे आमचे देवदेवता जे आहेत, आमचे वडीलधारी मंडळी, त्यांचं पूजन आम्ही हनुमान जयंतीच्या 2 दिवस अगोदर ती करत असतो. आणि चंद्रदेव, वाघदेव आणि नागदेव ही आमची दैवत आहेत, त्यांची सुद्धा आम्ही पूजा त्या दिवशी करत असतो. या हे आमच्या गावचे डॉक्टर आहेत. हे साधारण जवळपास 32 ते 30 वर्षापासून आमच्या गावाची सेवा करतात. त्याच्यामध्ये आमच्या वडिलांची सुद्धा त्यांनी सेवा केलेली आहे, आईची सुद्धा सेवा केलेली आहे, भावाची सुद्धा सेवा केलेली आहे. असे आमचे जे नातेसंबंध आहेत या गावामध्ये, या आमच्या हारपाडा गावामध्ये सर्वांना ते शुश्रूषा म्हणून ते सर्वांची सेवा करतात, सेवा देतात. कधी रात पहाटे, कधी 24 तास कंडिशनमध्ये ते या गावामध्ये येतात. त्यांना फोन केला तर ते 100% ते आमच्या गावासाठी सेवा देतात. तर डांग शिवराडा म्हणून त्यांचं गाव आहे. ते रोजची डेली सर्व्हिस ते देत असतात. त्यांचं मुख्य गाव जे आहे ते डांग शिवराडे आपण पाहिलं. आणि आता ते सध्या हल्ली मुक्काम पिंपळनेर या ठिकाणी राहतात. स्वागत. नमस्कार. तुम्ही मूळचे हारपाडा या गावाचे आहात, तुमचा जन्म जिथे झालाय, आणि काय सांगाल या गावाच्या इतिहासाबद्दल आणि प्रामुख्याने पाठीमागे एक गडी दिसते तर त्याबद्दल? सर, आमचं हे जे गाव आहे हे पूर्वी गाव आमच्या पाठीमागे या मांगेतुंगीच्या कुशीमध्येच होतं हे गाव. परंतु कालांतराने हे गाव या ठिकाणी वसलेलं आहे. आणि त्याच्या बाजूलाच ही गडी आहे, अतिशय पुरातन ही गडी आहे. त्याच्यामध्ये भुयारी मार्ग आहे, तो पांझरा नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी त्याचा उगमस्थान आहे. असं ते भुयारी मार्ग त्या ठिकाणी गडीमध्ये आहे. तिचे राजे राजवाडे ज्या पुरातन काळामध्ये ते तिथे राहत होते. एकंदर हारपाडा या गावची लोकसंख्या अंदाजे किती आहे आणि कोणत्या जमातीचे लोक इथे वास्तव करतात आणि त्यांच्या घरांची रचना जी आहे तर ती अशा कौलारू प्रकारची आहे, तर याच्या पाठीमागची काय कारण आहे? सर, या ठिकाणी सर्वसाधारणपणे आदिवासी जमातीतील कोकणी या जमातीची ही सर्व वस्ती आहे. याच्यामध्ये 100% ही अनुसूचित जमातीची लोक आहेत, कोकणी जमातीची लोक आहेत. आणि साधारण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मुसळधार खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आणि त्या कारणामुळे या ठिकाणी ही जी घरांची जी छपरं दिसत आहेत ही सगळी उतरत्या छपराची आणि कौलारूची घरं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात.
प्रामुख्याने कोकणी हा समाज आदिवासी समाज आहे असं आपण सांगितलं, तर यामध्ये प्रामुख्याने आपले जे काही, कारण भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे, अनेक समाज जाती धर्माचे लोक वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे करतात, तर यामध्ये प्रामुख्याने आपल्या या परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने जे सण उत्सव साजरे करतात तर ते कोणते कोणते आहेत? सर, आमच्या समाजामध्ये सगळ्यात मोठं जे आमचं कुलदैवत आहे डोंगऱ्यादेव, आणि डोंगऱ्यादेव उत्सव जो असतो कार्तिक पौर्णिमेला आम्ही साजरा करतो, आणि त्याचबरोबर घट्यादेव हा देखील सण आम्ही साजरा करत असतो नवरात्रोत्सवमध्ये. आणि डोंगरदेवाची पूजा आम्ही प्रामुख्याने करतो, आणि आमची जी संस्कृती आहे, आमचे जे देव आहेत सूर्यदेव, चंद्रदेव, नागदेव, कंसारा माता म्हणजे नागली, जे धनधान्य आहेत त्याची पण आमचा समाज पूजा करतो. त्याच्यानंतर आमचं वाघदेव, पाटली पूजन, आळ्यादेव, हे सर्व आमचे निसर्ग जे आहे त्या निसर्गाची पूजा करणारे आम्ही लोक आहोत, आणि आम्ही निसर्ग देवतेची म्हणजे डोंगर देवाची, आमच्या कुलदैवताची आम्ही पूजा करत असतो. तर सगळ्यात मोठ्या उत्साहाने साजरा करणारा सण कोणता आहे प्रामुख्याने? सर, सगळ्यात मोठ्या उत्साहाने साजरा करणारा जो सण आहे तो आमचा डोंगरदेवच आहे. डोंगरदेवाची जी पूजा असते ती आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आणि त्याचबरोबर होळी जो आहे हा आमचा पवित्र सण आहे. या होळीच्या दिवशी सुद्धा आम्ही मोठ्या उत्साहाने होळी आम्ही साजरा करतो. ओके, एकंदर या परिसरामध्ये सुपीक अशी शेती दिसते, तर यामध्ये प्रामुख्याने प्रमुख अशी पिकं कोणती घेतली जातात? सर, प्रामुख्याने प्रमुख जी पिकं आहेत, गहू आहे, हरभरा आहे, बाजरी, ज्वारी, सर्व पिकं, नाचणी, सर्वात जास्त नाचणी, आणि भात जो आहे इंद्रायणी, त्याच्यानंतर खुशबू, असे इत्यादी अनेक प्रकारचे भात. सगळ्यात जास्त पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी भाताची शेती पावसाळ्यामध्ये केली जाते, मात्र हिवाळ्यामध्ये हरभरा, गहू या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. महाराष्ट्रामध्ये अनेक जातीचे जमातीचे लोक वास्तव्यात राहतात, आणि शासन त्यांना अनेक सुविधा पुरवण्याचा नेहमी प्रयत्न करते. आपण एकीकडे सातपुडा, दुसरीकडे सह्याद्री यांच्या कुशीमध्ये आहात. आपली जमात ही आदिवासी जमात आहे, तर शासनाच्या आपल्याकडे योग्य प्रमाणात मुबलक अशा सुविधा आणि जे काही त्यांच्या योजना आखल्या जातात तर त्या आपल्यापर्यंत पोहोचतात का? त्यासाठी प्रशासन जागरूक आहे का? प्रशासन आता बऱ्यापैकी जागरूक होताना दिसतंय, आणि बऱ्यापैकी काही सुविधा आहेत, जशा काय घरकुल योजना आहे, त्याच्यानंतर नळ योजना आहे, अशा अनेक प्रकारच्या योजना आता बऱ्यापैकी येऊ पाहत आहेत आणि येत आहेत. शासन त्या ठिकाणी कटाक्षाने पाहते आणि योजना येत आहेत. आपल्याला काय सांगता येईल, या गावातून काही व्यक्तींची अशी नावं ज्यांची म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रगती झालेली आहे, किंवा ते वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिवंगत झालेले आहेत, अशी काही नावं आपल्याला सांगता येतील का? आणि हे गाव नेमकं कोणत्या काळामध्ये वसलेलं आहे त्याबद्दल काही? एक साधारण सर, हे जे आमचं गाव आहे हे साधारण 20व्या शतकामध्ये बसलेलं आहे सर. हे गाव म्हणजे 100 वर्ष जुनं गाव आहे. आणि या गावामध्ये आमच्या गावचे माझेच मामा आहेत, ते पंचायत समिती सदस्य बापूजी पवार, त्याचबरोबर बाळू पवार हे पंचायत समिती सदस्य झालेले आहेत. आणि आत्ता विद्यमान राजू पवार म्हणून, ते पण माझे मामाच आहेत, ते सुद्धा पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहतात. आणि या गावातून एक विशेष म्हणजे आमच्या गावातून एक साक्री तालुक्यामध्ये आदिवासी समाजामध्ये आणि कोकणी समाजामध्ये सर्वात जास्त शिक्षक असलेलं हे आमचं गाव. प्रत्येक घरामध्ये जवळपास शिक्षक आहेत, 2-2, 3-3 शिक्षक आहेत. असं मास्तरांची खाण म्हणून ओळख असलेलं हे आमचं हारपाडा गाव आहे. नक्कीच आपण गावामध्ये पूर्ण जाऊया, त्यातली घराची रचना कशी आहे, त्यानंतर तिथे कोणते कोणते मंदिर आहेत हे पण आपण पाहूयात. तर थोडंसं आम्ही कॅमेरा फ्लिप करतो आणि आपल्याला थोडंसं बोलावतो इकडे. तर आपण पाहिलं की अगोदर आम्ही जे होतो तर ते सातपुड्याच्या पायथ्याच्या कुशी होतो. आता थोडंसं आम्ही फक्त कॅमेरा फ्लिप केलाय आणि आमच्या पाठीमागे आता आपल्याला दिसते मांगीतुंगी. तर त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही तिथे गेलायत का आणि काय अनुभव होता त्याच्याबद्दल? सर, मी त्या ठिकाणी लहानपणी खूपदा गेलेलो आहे आणि आमच्या गावापासून साधारण ते 7 ते 10 किलोमीटर वरती आहे. आणि आम्ही पायी प्रवास केलेला आहे. पायी आम्ही आमच्या गावातून त्या मांगीतुंगीच्या डोंगरावरती चढलेलो आहे. साधारण हे दिवाळीच्या सुट्टीमध्ये कार्तिक पौर्णिमेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा भरते आणि जैन साधू संत त्या ठिकाणी येतात आणि
आम्ही त्या ठिकाणी त्या देवाचं दर्शन करतो आणि त्या जत्रेचा जो आनंद आहे त्या ठिकाणी भिलवाड या गावी आम्ही तो घेतो आणि लहानपणापासून आम्ही या जत्रेला जातो. एकंदर तुम्ही आज मराठवाड्याची जी राजधानी समजली जाते तर अशा छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहात. एकंदर आपल्या लाईफ जर्नीबद्दल आपण काय सांगाल? सर, माझ्या लाईफ जर्नीबद्दल जर सांगता आलं तर अतिशय म्हणजे गरिबीतून या ठिकाणी मी परीक्षा दिली आणि स्कॉलरशिप परीक्षेला बसलो आणि स्कॉलरशिपला बसल्यानंतर माझी शासकीय विद्यानिकेतन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी इयत्ता 5वी मध्ये निवड झाली आणि निवड झाल्यानंतर मी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाचा फायदा मला आयुष्यामध्ये जगामध्ये जगत असताना त्या शाळेचा मला निश्चितच फायदा झालेला आहे. आणि या शाळेमुळे ही जी माझी शाळा आहे ही संस्काराची शिदुरी देणारी ही शाळा, त्या संस्कारामुळे मी आज प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, त्याच्यानंतर परीक्षा देऊन जी सरळ सेवा परीक्षा असते त्या परीक्षेच्या माध्यमातून शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमिक या विभागामध्ये मी काम करतो. आणि या माझ्या गरीब आणि दारिद्र्याच्या हालाकीच्या जीवन परिस्थितीमध्ये जगत असलेल्या समाजासाठी मी निश्चितच काम करतो. समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो म्हणून आम्ही या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आम्ही गावामध्ये जनजागृती सुद्धा करत असतो. मंडळी, हे जे घर दिसतं आहे हे उतरत्या छपराचं घर, हे आमच्या मामाचं घर आहे. आणि या घरामध्ये मी लहानपणापासून म्हणजे अगदी शून्य वयोगटापासून तर आता हल्ली या घरामध्ये मी राहिलेलो आहे. आणि हे जे घर आहे हे माझ्या मामाचं घर आहे. या घरामध्ये मी लहानपणापासून राहिलेलो आहे. हे माझं मामाचं घर, उतरत्या छपराचं घर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. ही पहा आमच्या गावची ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे समाजोपयोगी सर्व जे कार्यक्रम असतात ते या ठिकाणी होतात आणि ज्या विविध योजना आहेत शासनाच्या त्या या योजना या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सर्व गावासाठी करत असतो.
परिषद प्राथमिक शाळा हारपाडा या ठिकाणी दिसते. या 1 ते 4थी पर्यंतची ही आमची गावची शाळा आहे. या ठिकाणी साधारण 90 विद्यार्थी अध्ययन करतात.